आपण सगळ्यांनी ऐकलं असेल की हा एक वेगळा उपक्रम आम्ही या वर्षीपासून सुरू केलेला आहे. सर्वसाधारणपणे 15 जूनला पहिलीला मुलं ऍडमिशन घेतात, पहिलीला शाळेत येतात. काही मुलं अंगणवाडीमधून आलेली असतात, काही मुलं नर्सरीमधून आलेली असतात, काही मुलं घरातून आलेली असतात. अशा वेळेला ही मुलं ज्या वेळेला शाळेत येतात त्यावेळी त्यांची कुठलीही पूर्व तयारी झालेली नसते. म्हणून आम्ही यावेळी एक प्रयत्न करण्याचं वेगळं ठरवलं की शाळेत मुलं ज्या वेळेला पहिलीला येतात, बरोबर सांगितलं बेलझरे मॅडमने की त्यांचं आम्ही फुलांनी स्वागत करतो, फुगे देऊन स्वागत करतो, मिठाई देऊन स्वागत करतो. यावेळी त्यांचा पाया भक्कम करून त्यांचं आम्ही स्वागत करणार आहोत. कारण आपल्या सर्वांना माहितीये की बाल वयापासून आपल्या सगळ्यांना आपल्यामध्ये शिकवत गेलं तर त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांचा शैक्षणिक पाया मजबूत होऊ शकतो. आणि तो जो मजबूत झालेला पाया असतो, जर तुम्ही उल्लेख करताय ना बमसाहेब की आमच्याकडे मराठवाड्यामध्ये ड्रॉप रेट वाढतो, कारण ड्रॉप रेट वाढतायत ताई, याच्या सुटण्याचा मार्ग काय? ह्याच्या सुटण्याचा मार्ग हाच आहे, जर पाया मजबूत असेल तर मुलांचा अभ्यासामध्ये आवड वाढते, त्यांना त्या अभ्यासाबद्दल जिज्ञासा उत्पन्न होते आणि मुलं जास्त तऱ्हेने अभ्यास करतात. खरं तर ही एक सामाजिक उपक्रम केलेला आहे माझं सर्वांना सांगणे. यासाठी मी सामाजिक उपक्रम म्हणते की याच्यामध्ये शासन आलेलं आहे, याच्यामध्ये प्रथम सारखी संस्था आलेली आहे, याच्यामध्ये आम्ही मातांना इन्व्हॉल्व करतोय आणि त्याच्याही पुढे जाऊन अंगणवाडी सेविकांना सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणार आहे, शिक्षक सुद्धा होणार आहेत. आणि माझी विनंती आहे की ज्या गावामधले सरपंच असतील, ग्रामसेवक असतील आणि तिथली जी नेते मंडळी असतील त्यांनी सुद्धा याच्यामध्ये सहभाग द्यावा आणि ही एक चळवळ उभी करावी, असं माझं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. कारण आपल्या सगळ्यांना माहितीये ही मुलं जी आहेत, आपण सातत्याने चर्चा करतोय, ही मुलं आपल्या जी आहे ती राष्ट्राची संपत्ती आहेत, आपल्या देशाचं भवितव्य आहे. आणि म्हणून या मुलांना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे, चांगलं व्यवस्थापन दिलं गेलं पाहिजे. ह्या आपण सगळ्यांनी एकत्रपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक वर्षी आपल्याकडे 14 लाख ते 19 लाख विद्यार्थी ऍडमिशन, 19 लाख विद्यार्थी आपल्याकडे ऍडमिशन घेतात पहिलीला. आणि त्या मुलांच्या 4 लाख मातांचे ग्रुप बनवलेत आपण पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये. आपला प्रयत्न काय आहे की आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर हा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे आणि महाराष्ट्रभर याचं ट्रेनिंग अगोदर दिले गेलेलं आहे. आणि या मातांना आता प्रथमच्या माध्यमातून, डाएटच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून जे गोष्ट शिकवलेल्या आहेत या आता सुट्टीचा काळ चालू आहे. मधल्या काळामध्ये आपण सर्वांनी उल्लेख केला, करोना झाला. मी बघितलं पुष्कळ मुलं मला भेटायला आली आणि पुष्कळ मुलं मला सांगतात, म्हणजे मला बोलतात की ताई लिहायला जमत नाही. मी घरामध्ये मुलांना बघते, लिहायला त्यांना जमत नाही, वाचायला ह्यांना जमत नाही. आता ही तर मुलं अजून शाळेत गेलेली नाहीयेत, पण ही मुलं शाळेत जाणार आहेत. त्यामुळे यांना हा पूर्ण महिना घरामध्ये आईनी काय काय, तुम्ही जर पुस्तक वाचलं असेल तर तुम्हाला पुस्तकामध्ये बघितलं असेल, त्याच्यामध्ये कलर लिहिलेले आहेत, त्याच्यामध्ये नंबर लिहिलेले आहेत, त्याच्यामध्ये लहान मोठा लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये निसर्गामध्ये काय मिळतं, बाकीच्या गोष्टी काय, छोट्या छोट्या खेळाच्या माध्यमातून आई मुलांना शिकवणार आहे. खरं तर आपण बघितलं की आई ही मुलाच्या खूप जवळ असते. म्हणजे मुलगा ज्या वेळेला शाळेत येतो तेव्हा शिक्षक त्याचे गुरु असतात, पण घरामध्ये जर बघितलं तर मुलासाठी खरंच जर कोणी गुरु असते तर त्याची माता असते. त्यामुळे मातेच्या माध्यमातून मुलांचं शिक्षण व्हावं, मातेने त्याच्यामध्ये मुलांना लक्ष द्यावं म्हणून हा कार्यक्रम असा आखला गेलेला आहे. आणि हे करत असताना मला सांगायला पाहिजे, आमच्या सन्माननीय आमदार महोदयांनी सांगितलं की जिल्हा परिषदच्या शाळेबद्दलचा त्यांनी उल्लेख केला. जिल्हा परिषदच्या शाळेला आमदार महोदय आपण सांगितलं, मी या ठिकाणचा निवडून येणारा आमदार आहे, माझ्याकडे इतक्या शाळा आहेत. तुम्ही खरं माझं कौतुक करायला पाहिजे होतं. पहिल्यांदा महाविकास आघाडीने निजामकालीन शाळांसाठी 160 कोटी रुपये दिले, त्याच्यामधले 92 कोटी आम्ही दिले. मला सांगायचंय की ह्या पहिलीला येणाऱ्या मुलांचा अभ्यासक्रम, आपण बोललात की आमची मुलं सीबीएसईला जाऊ शकत नाहीत, आमची मुलं आयसीएसईला जाऊ शकत नाहीत, आमची मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये येतात. त्याच लेवलचा अभ्यासक्रम आम्ही आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आंतरराष्ट्रीय स्तराचा अभ्यासक्रम पहिली मुलांना आम्ही यावर्षी देत आहोत. द्विभाषिक आणि इंटिग्रेटेड पुस्तक आम्ही, एकात्मिक पुस्तक आम्ही बनवत आहोत. त्यामुळे ह्या मुलांचा पाया मजबूत असणं खूप आवश्यक आहे, कारण येणारी पुस्तकं ही नव्याने आलेली महाराष्ट्रामध्ये आपण पहिल्या वर्षी करत आहोत. आणि दुसरीच्या मुलांची पुस्तकं सुद्धा आपण बदलत आहोत, पण ती आदर्श शाळांमधली बदलत आहोत. आणि मग ते पुढच्या वर्षी दुसरीच्या शाळेची पुस्तकं सगळ्या राज्यभरात लागू होतील. सांगायचं तात्पर्य असं की शैक्षणिक, भौतिक आणि त्या व्यतिरिक्त मुलांच्या मानसिकच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये मुलं आपली कशी सक्षम होतील, आपली मुलं जगाच्या पातळीवर कुठे गेली
फक्त महाराष्ट्रात किंवा मराठवाड्यात ड्रॉप आउट नाही झाली पाहिजे, आपली मुलं जगामध्ये कुठेही गेली तरी ड्रॉप आउट नाही झाली पाहिजे, हा त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची जबाबदारी आहे. आपण शिक्षक आमदार म्हणून शिक्षकांचे प्रश्न सांगितले, आपण एक महत्वाचा प्रश्न सांगितला. माझी सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी हे सामाजिक भूमिका घेतली पाहिजे आणि आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी आहे. ज्यांच्याबद्दल आपण सातत्याने विचार करतोय, ही मुलं, या मुलांना चांगलं शिक्षण दिलं गेलं पाहिजे. ती मुलं शिकतायत पण त्यांना लिहिताना थोडा त्रास होतोय, वाचताना त्यांना त्रास होत असेल, कदाचित त्यांचे नंबर समजताना त्रास होत असेल, तर मागच्या वेळेला आम्ही ब्रिज कोर्स केला होता. आपल्या सगळ्यांना माहिती की सेतू अभ्यासक्रम केला होता. येणाऱ्या वर्षामध्ये सुद्धा आमचा सेतू अभ्यासक्रम असेल आणि त्याच्या माध्यमातून मुलांना मागच्या वर्षामध्ये शिकलेली गोष्ट एकदा त्यांची रिव्हिजन घेतली जाईल आणि पुढच्या वर्षी त्यांचा अभ्यासक्रम त्या ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. आमचा प्रयत्न हाच आहे की शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून मुलांना चांगलं शिक्षण देणं, एक चांगलं वातावरण देणं. आता या शाळेमध्ये आपण आलो, या परिसरामध्ये आपण बसलो, कसं वाटलं आपल्याला? मी पटेलजींचं खरं तर कौतुक करते. मला हेच पाहिजे की सगळ्या शाळेमधल्या सगळ्या राहणाऱ्या ग्रामस्थांनी त्याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे. अशा तऱ्हेचं एक वातावरण तयार केलं पाहिजे.